बघा काय मस्त अशी झणझणीत तरीदार अशी भाजी झालेली आहे। उन्हाळ्यात घरात भाजी करायला काही शिल्लक नसेल तर ही मस्त झणझणीत खानदेशी पद्धतीची डबूकोड्यांची भाजी एक वेळा नक्की करून पहा। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण खानदेशी पद्धतीची डबूकोड्यांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। करायला खूप सोपी आहे, घरच्याच साहित्यात पटकन तयार होते आणि खाण्यास अप्रतिम अशी लागते। इथे मी डबूकोड्यांसाठी लागणारं बेसनचं पीठ कशा पद्धतीचं असावं आणि भाजी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची संपूर्ण माहिती मी काही टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे तुम्ही जरी नवे शिके असणार तरी ही भाजी तुम्ही 2 पाहुणे घरी आल्यावर पटकन बनवू शकाल। तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला खानदेशी पद्धतीचे डबूकोड्याची भाजी करायची आहे, तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता पाहूया। तर इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। तर हे बघा असे उभ्या साईजमध्ये मी ते कट करून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीचे कांदे कट करून घ्यायचे। नंतर इथं 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर सुकं खोबऱ्याची अर्धी वाटी मी इथं अशी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली। तुम्ही हवं तर खोबऱ्याला किसणीने किसून घेतलं तरी चालेल। इथं मी खडा मसाला घेतलेला आहे। तर त्यात 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 1 छोटा चमचा विलायची, नंतर इथं चक्री फुलाच्या 2 पाकळ्याच घेतलेल्या आहेत, जास्तही घ्यायचं नाही, आणि 5 ते 6 लवंगा घ्यायच्या आहेत। आता इथं मी 4 ते 5 कपूरचिनी घेतलेली आहे आणि 3 ते 4 काळी मिरी घ्यायची आहे, जास्तही घ्यायची नाही, नाहीतर जास्त तिखटपणा येतो भाजीला। नंतर इथं मी 3 चमचे जे पोहे खाण्याचा चमचा असतो तो त्याच्याने 3 चमचे धना पावडर घेतलेली आहे। आता आपण हा मसाला सगळा भाजून घेणार आहोत, फक्त लसूण आणि आलं सोडून। तर त्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवून घेतलेला होता। तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेलही व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये सुरुवातीला आपण खडा मसाला भाजून घेऊ, कारण तेल जास्तही कडक गरम करायचं नाही, थोडंसं थंड तेल असेल तेव्हाच हा खडा मसाला टाकून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो आणि कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर मंद आचेवरती याला मी थोडासा परतून घेतला आणि आता काढून घेते। नंतर आपण जे तमालपत्र घेतलेलं होतं त्यालाही थोडंसं उलटपलट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं आहे। आता त्यालाही मी काढून घेते। मसाला भाजल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण जे कट करून घेतलेलं खोबरं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यालाही मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे गोल्डन सोनेरी रंगावर त्याला भाजायचं आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही, तर मंद आचेवरच आपला सगळा मसाला भाजायचा आहे। तर आता बघू शकता उलटपलट केल्यानंतर त्याला छानसा असा मस्त कलर आलेला आहे आणि ह्याच कलरवर आपण आता त्याला भाजून घेतलेलं आहे। आता मी त्याला काढून घेणार आहे, जास्तही आपल्याला काळपट करायचं नाही। तर हे बघा आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आणि मी थोडंसं तेल टाकत जाते मध्ये मध्ये 1-1 चमचा, जसं लागलं तसं टाकायचं, जास्तही तेल टाकायचं नाही। नंतर मी इथं धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि तिलाही कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित धना पावडर भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता धना पावडरचा रंगही मस्त चेंज झालेला आहे, अगदी बदललेला आहे। तर आता आपण तिलाही काढून घेणार आहोत। तर या पद्धतीने असा मंद आचेवरती हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला मसाला भाजला गेला आहे। आता मी त्याच तव्यावर 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तर तो टाकून घ्यायचा आहे। असा कांदा चिरल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट लागते, तर तुम्ही असा कांदा चिरून एक वेळा भाजी नक्की ट्राय करून पहा। आता कांद्यालाही व्यवस्थित मध्यम ते कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे। आपल्याला त्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे, म्हणजे जास्तही आपल्याला काळपट करायचा नाही आहे। तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। आणि मसालाही भाजताना जास्त आपल्याला त्याला काळपट करायचा नाही, नाहीतर भाजीची चव खूप खराब लागते, त्यामुळे भाजी अशी करपल्यासारखी लागते। तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता बघा 3 ते 4 मिनिटांमध्येच कांदा छान मस्त व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। तर बघा मी जास्त काळपटही त्याला केलेला नाही आणि जास्त कच्चाही राहिलेला नाही। तर या पद्धतीचाच आपला कांदा भाजून घ्यायचा आहे।
तर आता आपला कांदा भाजून झालेला आहे आणि मी त्यालाही प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे. फक्त लसूण आणि आलं मी सोडून दिलेलं आहे. आता आपल्याला त्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी खोबरं आणि धना पावडर बारीक करून घेणार आहे आणि नंतर बाकीचा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे. तर आता हे थोडंसं कोरडं जे जिन्नस आहेत ते आपल्याला अगोदर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. कारण आपण सुरुवातीला जर सगळा मसाला एकत्र टाकून दिला तर ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि मग खूप वेळ लागतो. तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरला असं कोरडंच फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा मी असं फिरवून घेतलेलं आहे. नंतर आता आपण जे भाजून घेतलेले दुसरे मसाले होते, आलं, लसूण तेही टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता मी हे सगळं जिन्नस टाकून घेतलेलं आहे. आता इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे. तर साधारण 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता आपल्याला हा सगळा मसाला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये जसं पाणी लागेल तसं पाणी टाकत हा मसाला काढून घ्यायचा आहे. तर याला आम्ही सांबारही म्हणतो. तर बघू शकता हा मसाला या पद्धतीचा बारीक करून घ्यायचा आहे. तरच मसाला छान भाजला जातो आणि भाजी छान येते. तर आता आपला मसाला तयार आहे. आता आपण बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही इथं डब्बूकडे किती प्रमाणात करणार आहात त्या पद्धतीने बेसन पीठ घेऊन घ्यायचं आहे. तर आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि 2 चिमूट एवढं हिंग घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये अजून तुमच्या आवडीनुसार लाल तिखट वगैरेही टाकू शकता. आता आपल्याला हे डब्बूकुड्यांचे जे बॅटर आहे ते तयार करायचं आहे. तर त्यासाठी थोडं-थोडं पाणी टाकत असं चमच्याने किंवा हाताने हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. तर आता बघा मी थोडं-थोडं पाणी टाकते आणि असं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर घट्टसर म्हणजे जास्त कडकही आपल्याला पीठ भिजवायचं नाही, तर थोडंसं सैलसरच भिजवायचं आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर इथं आपल्याला बॅटर जास्त घट्टसरही नको आणि जास्त पातळही नको. जर जास्त घट्टसर झालं तर डबूपोळी खाताना थोडीशी कडक लागते आणि सैलसर झाली तर ते डबूपोळी व्यवस्थित जमत नाही. तर त्यासाठी इथं आपल्याला मध्यमध्येच हे व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता इथं मला थोडंसं पातळ वाटत होतं पीठ, म्हणून मी अजून 2 ते 3 चमचे पीठ टाकून घेतलेलं आहे. पिठाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. पण ते भिजताना मात्र थोडंसं आपल्याला मध्यममध्येच भिजायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर असं चमच्यामध्ये घ्यायचं आणि चमचा असा उलटा करून बघायचा. बॅटर आपलं खाली पडायला नको, असं बॅटर आपल्याला हवं. तर आता आपलं जे बेसन पिठाचं बॅटर आहे ते भिजून झालेलं आहे आणि आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेऊया. तर त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवून घेतलेली होती आणि त्यामध्ये मी 7 ते 8 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच टाकायचं, तरच भाजी छान लागते. तर आता बघा मी तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित मध्यम आचेवरती आता तेलात भाजून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने असं चमचा हलवत मी हे मसाला व्यवस्थित भाजून घेते. आता यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित ह्या भाजीमध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. आता बघा आपल्याला याला थोडंसं तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकता मसाल्याला छान तेल सुटत चाललेलं आहे. तर मी त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचा मसालाही टाकू शकता. तर त्यालाही व्यवस्थित आता मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर असं चमच्याने सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी ते मसाला लागत नाही आणि मध्यम ते कमी गॅसवर व्यवस्थित मसाला भाजत चालायचा आहे. तर मी अधूनमधून असा मसाला चमच्याने हलवत होती, कारण जर आपण तसंच राहू दिलं तर तो तळाशी लवकर लागतो. आता मसाला भाजून मला साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहे आणि मसाला भाजल्याचं कसं ओळखायचं, तर असं चमच्यावर घ्यायचा, त्याला थोडीशी जाडी आपल्याला दिसायला लागली की समजायचं आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि घरामध्ये सर्वत्र समस्त सुगंध पसरलेला आहे. तर आता बघा मी त्यामध्ये थोडंसं मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकून त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर मध्यम ते कमी गॅसवर हा मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता बघा 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या जे मसाल्याला आहे ना खूप छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत.
तर त्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकून घेते. सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं करतच पाणी टाकायचं. एकदम पाणी जर टाकलं तर भाजी पातळ होऊ शकते आणि मग नंतर त्यामध्ये आपल्याला काहीच पर्याय राहत नाही. तर त्यासाठी थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे. आता दुसरा ग्लास मी घेतलेला आहे आणि त्यामधलं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता परत भाजी चेक करून घ्यायची. घट्टसर असेल तर अजून आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. तर मला थोडंसं घट्टच वाटते म्हणून मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर तिसरा ग्लास घेतलेला आहे आणि त्यामधूनही मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि नंतर शेवटी मी थोडंसं अजून पाणी टाकून घेतलेलं आहे. मला कमी वाटत होतं. आता बघा या आपल्या भाजीमध्ये पाणी टाकून झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आता व्यवस्थित मीठ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम ते कमी गॅसवरच आपल्याला भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर बघा आपली भाजी छान मस्त शिजते. छान तिला अशी मस्त उकळी फुटलेली आहे. तर आता आपण चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अजून 2 ते 3 मिनटं तिला व्यवस्थित शिजवून घेऊ. साधारण 5 ते 7 मिनटं आपल्या भाजी शिजायला लागतात. काही फार जास्त वेळ लागत नाही. तर आता बघू शकता भाजी छान अर्धवट शिजलेली आहे. तर थोडंसं 2 ते 3 मिनटं शिजल्यानंतर त्यामध्ये आता आपण डबुकड्या तोडून घेऊ. तर हे बघा असं हातावर जे बेसनचं पीठ भिजवून घेतलेलं होतं, जे बॅटर आहे ते घ्यायचं आणि असं बोटांच्या आणि अंगठ्याच्या मदतीने किंवा त्यांच्या मधोमध असं तोडत चालायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर ज्या पद्धतीने आपण मुगाच्या डाळीच्या वड्या तोडून घेतो त्या पद्धतीनेच करायचं आहे. तर असं 4 बोटांच्या आणि अंगठ्याच्या मधोमध आपलं हे जे बॅटर आहे ते घ्यायचं आणि अंगठ्याने असं बॅटरला थोडंसं पुढे ढकलायचं या पद्धतीने आणि डबुकडी वडी तोडून घ्यायची. तर बघू शकता मी मस्त अशा डबुकडी वड्या तोडून घेतलेल्या आहे आणि छान अशा मस्त त्या वर तरंगायला लागलेल्या आहे. म्हणजे छान त्या शिजल्या जात आहेत आणि बघा भाजीला काय छान मस्त तरणही सुटतंय. तर आता बघा एक 3 ते 4 मिनटं आपल्याला डबुकडी वडी तोडल्यानंतर भाजी शिजवून घ्यायची आहे. आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते अगदी परफेक्ट असेल तर आपली डबुकडी वडी अगदी 10 मिनिटातच शिजते. तर बघू शकता डबुकडी वडी छान शिजते आणि भाजी मस्त घट्टसर होत चाललेली आहे. तर मी आता चेक करून घेते. तर असा काटेरी चमच्याने चेक करून घ्यायचं किंवा सुरीने चेक करू शकता. तर सहज त्याच्यामध्ये काटेरी चमचा जातोय म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. डबुकडी वडी छान शिजलेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तिलाही व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर भाजी परफेक्ट शिजली तर भाजी अजिबात घट्टसर किंवा पातळ राहत नाही आणि पाण्याची क्वांटिटी व्यवस्थित चेक करूनच टाकून घ्यायची. तर आता आपली भाजी तयार आहे आणि मी एका बाउलमध्ये तिला सर्व करून घेते. तर तुम्ही ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत किंवा खिचडीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागते आणि आता मी तुम्हाला भाजी दाखवते. तर बघू शकता किती छान आपल्याला भाजीला तरी आलेली आहे आणि डबुकडी वडी छान मस्त शिजलेली आहे. दिसायलाही खूप छान दिसते. तर आता तुम्ही या पद्धतीनेच ही भाजी एक वेळा नक्की ट्राय करून पहा. अगदी तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी तुम्ही ही भाजी अगदी परफेक्ट करू शकाल आणि 2 पाहुणे आल्यावर त्यांना झटपट खायला देऊ शकाल. त्यांना फारच आवडेल. तर तुम्ही मी सांगितलेल्या खानदेशी पद्धतीने ही डबूक वड्यांची भाजी एक वेळा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.